आता सर्वांना गाडीची आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन आधार मोबाईल नंबरला लिंक करावं लागेल। जर नाही केलं तर पेनल्टी सुद्धा भरावी लागेल। पण टेन्शन घेऊ नका, खूप सोपं आहे, तुम्ही मोबाईल मधूनच करू शकता, कारण तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब केलंय कम्प्युटरवर सेंटरला। तर कसं करायचं A to Z प्रोसेस पाहूया। यासाठी तुम्हाला यायचंय फक्त परिवहन.johit.in ही आपल्या सरकारची वेबसाईट आहे। अशा प्रकारचा पॉपअप येतो, एकदा रिफ्रेश करून दाखवतो वेबसाईट। तर अशा प्रकारचा पॉपअप येतो, अपडेट युअर मोबाईल नंबर। वहनवरून तुम्ही आरसी लिंक करू शकता आणि सारथीवरून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन लिंक करू शकता। तर येथे खाली दोघांच्या लिंक दिलेल्या आहेत। तर सर्वात आधी आपण आरसी लिंक करणार आहोत। येथे क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, चेस नंबर टाकायचा आहे, इंजिन नंबर टाका, रजिस्ट्रेशन डेट आणि रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी डेट टाका, कॅप्चा दिसेल तो टाका आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करा। सर्व माहिती आरसी बुक वरती तुम्हाला भेटून जाईल। आता या ठिकाणी आधार कार्ड प्रमाणे माहिती भरायची आहे। तुमचा आधार नंबर टाका, आधार कार्ड वरील नाव टाका, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि येथे आय ॲग्री वर क्लिक करून व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। जर का माहिती बरोबर असेल तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो टाकून सबमिट करायचा आहे आणि तुमची प्रोसेस होऊन जाणार आहे। आणि जर का तुमची आरसी आधीपासूनच मोबाईल नंबरला लिंक असेल, आधार कार्डला लिंक असेल, तर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला भेटून जाईल। याचा अर्थ तुम्हाला लिंक करण्याची गरज नाही। आता पाहूया ड्रायव्हिंग लायसनला आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा किंवा अपडेट करायचा। यासाठी परत परिवहन.johit.in वरती या आणि इथे सारथीच्या खालच्या वेबसाईट वरती क्लिक करा। या ठिकाणी आधार नंबर सिलेक्ट करा, तुमचा आधार नंबर टाका, जनरेट OTP बटनावर क्लिक करा। मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो या ठिकाणी टाका। खाली तुम्हाला सर्व बॉक्सेस दिसतील, या ठिकाणी टिक मार्क करून ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर आधार कार्ड वरील सर्व माहिती आणि पत्ता पाहायला भेटून जाईल, खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला कशासाठी अपडेट करायचा आहे किंवा लिंक करायचं आहे ते विचारलं जाईल, जसं की लर्निंग लायसन, ड्रायव्हिंग लायसन, कंडक्टर लायसन। तर ड्रायव्हिंग लायसन सिलेक्ट करायचं आहे, येथे तुमचा ड्रायव्हिंग लायसनचा नंबर टाकायचा आहे व्यवस्थित आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या ड्रायव्हिंग लायसनची डिटेल पाहायला भेटून जाईल। एक्झिस्टिंग मोबाईल नंबर दिसत असेल, याचा अर्थ तुमच्या ड्रायव्हिंग लायसनला आधीपासून मोबाईल नंबर लिंक आहे आणि हाच मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनला मोबाईल नंबर लिंक करण्याची गरज नाहीये, इथून काही करण्याची गरज नाहीये। आणि ज्यांना एक्झिस्टिंग मोबाईल नंबर दिसत नसेल तर तुम्हाला लिंक करावं लागेल किंवा अपडेट करावा लागेल। त्यासाठी प्रोसीड बटनावर क्लिक करा, येथे तुमचा मोबाईल नंबर टाका, का म्हणून मोबाईल नंबर तुम्ही चेंज करताय किंवा लिंक करताय त्याचं रिझन टाका, परत तो मोबाईल नंबर रिपीट टाका आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। मग त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल आणि तो टाकून सबमिट करा आणि तुमचं काम होऊन जाईल। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा।